तिलोत्तमा, तू काय करतेस इथे? आणि ही बातमी लगेच कशी का पोचली तुझ्याकडे? कम ऑन तिलोत्तमा, तिलोत्तमा, तुझ्यावर एवढा कठीण प्रसंग आलाय आणि मला कळणार नाही असं कसं होईल? राजकुमारने सगळं सांगितलंय मला. हे सगळं त्या सावलीमुळे झालंय. काय चाललंय तुझं इथे? जरा हळू बोलशील प्लीज? ओके, सॉरी. पण तिलोत्तमा, तू अजूनही माझं का ऐकत नाहीयेस? हा, ऐक ना माझं प्लीज. मला प्लीज सल्ले देऊ नकोस हा. आणि इथून निघून जा, मी हात जोडते. जा. हे बघ तिलोत्तमा, तुझा माझ्यावरचा राग मी समजू शकते, पण इथं प्रश्न तुझा माझा नाहीच आहे. इथे आपल्या सारंगच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि हे सगळं त्याच्या आयुष्यात सावली परत आल्यामुळे होतंय. कळतंय का तुला? ते परत आली आणि सारंगची ही अवस्था झाली. ती आली होती का इथं हॉस्पिटलला? आली होती. तिला सारंगला भेटायचं होतं, पण मी भेटू नाही दिला. तिला हाकलवून लावलं इथं आणि बजावून सुद्धा सांगितलं की माझ्या सारंगच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. चांगलं केलंस, अगदी योग्य केलंस. त्या पोरीची काळी सावली आपल्या सारंगवर पडली आणि आज सारंगची ही अवस्था होऊन बसली. एक नंबरची अपशकुनी पोरगी आहे ती. ज्याच्यावरही तिची काळी सावली पडते ना, त्याचं वाईटच होतं. बघ ना, आता सारंग त्या दिवशी एवढा हट्ट करून तिच्या मागे गेला नसता, हे सगळं झालं असतं? नसतं झालं. पण नाही, सारंग तिच्या मागे गेला आणि हे होऊन बसलं सारंगचं. म्हणून तुला सांगते तिलोत्तमा, सारंगच्या आयुष्यातनं सावलीने कायमचं बाहेर जाणं किती आवश्यक आहे. ती गेली पाहिजे सारंगच्या आयुष्यातनं. आणि त्यासाठी तुला माझ्या मैत्रीचा पुन्हा एकदा स्वीकार करावा लागेल. प्लीज तिलोत्तमा, ऐक ना माझं. आई, तू तर मला धीर दिला असतोस ना की सुपर हिरो नक्कीच शुद्धीवर येतील म्हणून, आणि आता तूच रडतेस. असं का करतेस तू आई? सावली, आणि ही भक्ती नाही ग, हा हट्ट झाला. आणि देव भोळा असतो, अशाने नाही प्रसन्न होतो. देव भोळा असला ना तर तो सारंगला वाचवेल, आणि जर नसला तर त्यालाही कळू देत त्याच्या भक्ताचा संयम संपलाय. अधे विठुरायाची परीक्षा आहे. देवा, माझ्याकडे आज तुझ्या विरुद्ध काहीही पाऊल उचलायला किंवा काही वावगं वागायचं काही कारणच नाहीये ग. 8 वर्षापूर्वी मी तसं वागले. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मी किती वेळा माफी मागू तुझी. माझं चुकलं, पण मला सांग ना तिलोत्तमा, माझ्याकडे कुठला पर्याय शिल्लक होता? काय करायला हवं होतं मी? त्या सावलीने माझ्या लेकीला माझ्यापासून तोडलं होतं कायमचं. माझी सगळी इब्रत घालवली होती. त्या सगळ्याच्यात माझ्या ताराची काहीच चूक नसताना तू माझ्या ताराला घराबाहेर हाकललंस. तिला स्वतःच्या घरातनं बेघर केलंस तू. आणि या सगळ्याला ताराने मला जबाबदार ठरवलं. मग माझ्या लेकीचा विश्वास परत मिळवण्यासाठी, तिला तिचं हक्काचं घर परत मिळवून देण्यासाठी जर मी केल्या काही कुरघोड्या, वागली मी अशी तशी, तर काय चुकलं माझं आई म्हणून? एक आई म्हणून आपण आपल्या मुलांसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो तुला चांगलं माहिती आहे.
हे बघ, माझी लेक माझ्या हातात नाहीये, पण तुझं सारंग अजूनही तुला परत मिळू शकतो. तेव्हा प्लीज ऐक माझं. मला खरंच कळत नाहीये मी काय करावं. सारंग माझं अजिबात ऐकत नाही. मी खूप विरोध करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो सावलीला भेटतोच आहे. याला कसं थांबवायचं मला सांग ना. याला नाही थांबवू शकत आपण, पण सावलीला थांबवू शकतो ना. केला, तिला थांबवायचा सुद्धा प्रयत्न केला, पण सारंगच ऐकायला तयार नाहीये. हाच तिचा पिच्छा सोडत नाहीये. काहीही करून तिला भेटतोय. मला तर तूच सांग मी काय करू. माझं डोकंच चालत नाहीये. कम ऑन तिलोत्तमा, रिलॅक्स. जिथे तुझी वैचारिक शक्ती संपते ना, तिथे या भैरवीची सुरू होते. मला चांगलं माहिती आहे सावलीला सारंगच्या आयुष्यातनं कसं बाहेर काढायचं ते. सारंगच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझी साथ द्यायला तयार आहे तिलोत्तमा. तू काळजीच करू नकोस. सावलीची सावली सुद्धा आता मी सारंगवर पडू देणार नाही. आय प्रॉमिस. सावलीला मी सारंगच्या आयुष्यातनं कायमचं बाहेर फेकून देईन. पण त्यासाठी तुला आपलं सगळं जुनं वैर विसरून माझ्या मैत्रीचा स्वीकार करावा लागेल. दुसरा कुठलाच मार्ग उरलेला नसेल तर आहे मी तयार. ओवी, ओवी, हे काय करतेस बाळा? दरवाजा उघडा आहे, कोणी बघितलं तर? बघू दे कोणाला बघायचं येते. मला विठुरायाची प्रार्थना करायची. काही करू, मला माझा बाबा हवाय. ओवी, हे बघ, तुझ्या बाबाला काहीही होणार नाहीये. तुझा विठुराय आहे ना तुझ्यासोबत. हं? हे घे, अबीरचा कॉल आहे. हॅलो अबीर, बोल. ओवी, सुपर हिरोची तब्येत कशी असते ग? त्यांना बरं वाटत असतं ना? काय माहित नाही रे, बबलू काकाचा फोनच नाही आलाय अजून. अगं ओवी, तू काळजी करू नकोस. बघ, सुपर हिरोला काय होणार नसतं म्हणतो मी. मी पण विठुरायाकडे प्रार्थना करते बाबाला लवकर बरं कर म्हणून. बरोबर बोलत असतेस बघ ओवी तू. ऍक्सिडेंटच्या वेळी जो माणूस आमच्या मदतीला आला असतो तो साक्षात विठ्ठलासारखा प्रकट झाला असतो. आणि माझी आई पण सुपर हिरोसाठी व्रत करत असते बघ. आता तुमच्या दोघींना विठुराया पावलाच पाहिजे बघ. टीचरने कोणतं व्रत केलं अबीर? ती म्हणत असते जोपर्यंत सुपर हिरो शुद्धीवर येत नसतात तोपर्यंत ती अन्नाचे कण पण खाणार नसते. म्हणजे बाबाला खूप लागले का? तुम्ही खोटं बोलत होता का माझ्याशी? अगं अगोरी, तसं काही नसतं. तुला जास्त त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुझ्यापासून लपवलं असतं हे. का खोटं बोललास माझ्याशी? माझ्या बाबाला